जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा युवंत प्रविश्य मम वाचमिवां प्रसुत्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्योच्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं यैव 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 दावोनिया विलंब पावया नवेना पाणी ओ विलंब कालया रामिया पाणी हे यैव 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 दावोनिया विलंब पावया नवेना पाणी विलंब पावया नवेना विठाबाई विश्वामरे भवते लागे हो भाई विश्वामरे भवते लागे कोटे गुंतलित माय विश्वव्यापके कोटे गुंतलित माय विश्वव्यापके कोटे गुंतलित माय विश्वव्यापके कोटे गुंतलित माय विश्वव्यापके यैव 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 दावोनिया विरत पावया नवीना कृपारे विरत पावया नवीना कृपारे विलंब पावया नवेना कृपारे विलंब पावया नवेना कृपारे यैव 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 दावोनिया यैव 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 दावोनिया यैव 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 दावोनिया यैव यैव दावोनिया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाचे कळस संत शिरोमणी जगद्गुरु वंदनीय तुकोबाराय यांचा सुंदर असा 4 चरणांचा अभंग असून प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या शिरंजनी या गावामध्ये चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष आणि त्या वर्षाहातील 3ऱ्या क्रमांकाची सेवा माझ्या वाट्याला आली. परी माझ्या दैवा फार नाही. फार गोड नियोजन केलं मायबाप शिरंजीवासियांनी शिरंजनीवासियांनी आणि विशेषतः त्यांनी पर्वकाळ साधला. श्रावण महिना नाही का, काही पर्व एकदाच येत असतात महाराज. काही पर्व वर्षालाच, काही पर्व 12 वर्षानंतर, काही पर्व 3 वर्षानंतर येत असतात. काय म्हणतात त्याला? धोंडा. ते सगळ्यांना माहित आहे कारण सगळे धोंडे जातात ना माय. विठाला शिंगोस्त नावाचं पर्व प्रति 7 वर्षाला येत. त्याच्यातलं हे श्रावण हा पर्व काळ आहे आणि हा पर्व काळ ज्या साधकानं साधला त्याला फळ मिळणार ते दुप्पट महाराज. या श्रावण महिन्यामध्ये नामचिंतन करा त्याचं फळ दुप्पट. या श्रावण महिन्यामध्ये द्रव्यदान करा त्याचं फळ दुप्पट. या श्रावण महिन्यामध्ये श्रमदान करा त्याचं फळ
दुप्पटच विठाल विठाल. एकदा का हा पर्व काळ निघून गेला ना माई बाप, मग काही हाती लागत नसतं. काही काही गोष्टी त्या पर्व काळावरतीच घडल्या पाहिजे. मग हे झाल्यानंतर कितीही उपयोग, कितीही क्रिया करा, त्याचं फळ आहे, पण पाहिजे तितकं मिळत नाही ना. तीर्थ अगोदरच पवित्र आहे, परंतु मकर संक्रांतीला गंगासागरला जाऊन लोक स्नान करतात. काय कारण? त्याचं फळ दुप्पट आहे. विठाला तसा गोड पर्व काळ तुम्ही साधला मायबाप. श्रावण महिना पहा, पर्व काळावरती काही काही गोष्टी घडत असतात महाराज. शांती ब्रह्मपैठण निवासी श्री संत नाथबाबा गोदावरी नदीच्या स्नानाला निघाले. पर्व काळ होता महाराज. कपिला षष्ठी नावाचं पर्व. नरवाडे काका 4 ब्राह्मण पाठोपाठ निघाले. त्यांना माहीत झालं, आणि वारकरी संप्रदायातलं श्रीमंत व्यक्तिमत्व म्हणजे नाथबाबा. निघाले ना 4 ब्राह्मण त्याच्या माग स्नाना करता. नाथ महाराजांना स्नान घातलं. नाथ महाराजांना माहीत होतं ब्राह्मणांनी स्नान घातलं, आज पर्व काळ आहे आणि काहीतरी दक्षिणा दिली पाहिजे. पण त्यावेळेस नाथ महाराज गेले ते बनियान आणि लुंगी घालून. गोदावरी नदी काहीच नाही ना जवळ, पण जिथली दक्षिणा दत्ता काका तिथंच दिल्या गेली पाहिजे असा नियम आहे. आता इथं दक्षिणाच नाही, काय करावं? नाथ महाराजांनी मारली ना बुडी, काढला एवढा दगड, दिला एका ब्राह्मणाला. हे पर्व काळ सांगतो, पर्व काळ लक्षपूर्वक आहे का? पुन्हा नाथ महाराजांनी बुडी मारली, दुसरा दगड काढला, मायबाप दिला दुसऱ्या ब्राह्मणाला. पुन्हा नाथ महाराजांनी बुडी मारली, तिसरा दगड काढला, दिला तिसऱ्या ब्राह्मणाला. आता चौथ्यांदा मारली रमेश बुवा, चांगला 10-15 किलोचाच काढला, दिला चौथ्या ब्राह्मणाला. ब्राह्मण म्हणू लागले, काय रे, आज पर्व काळ आहे, मोठी दक्षिणा मिळालं म्हणून महाराजांना स्नान घालण्याकरता आलो. हे मिळालं काय म्हणे? गोटी द्या फेकून. फेकले ना महाराज 3 ब्राह्मणांनी. एक ब्राह्मण निघाला, धार्मिक होता, त्याच्याजवळ खांद्यावर असणारं उपरणं बावा, त्याची चुंबळ केली, निघाला ना गोटा घेऊन. आता महिला मंडळी दारात उभ्या होत्या. शेजारीन बाई याच्या पत्नीजवळ, या ब्राह्मणाच्या, बघ तुझ्या पतीनं गोटा आणला, कशाला आणला असल? आता बाया लई खतरनाक बोलतात महाराज. ते म्हणे आणला असेल मी उरावर ठेवायला. हो, तुमच्या इकडचं माहित नाही, तुमच्याच बोलतात असं नाही ना दादा, आमच्याही बोलतात. हो महाराज, एकदा कथा करून घरी गेलो संतोष बुवा. बाईनं जेवायला केलं, वरण भात भाजी पोळी सुंदर. जेवायला बसलो, एक खडा लागला भातात. पत्नीला म्हणलं, का ग इतके सुंदर 2 डोळे दिलेत तिला देवानं, एक खडा नाही दिसत? पत्नीनं काय म्हणावं बाबा, म्हणे महाराज एवढे सुंदर पांढरे शुभ्र 32 दात दिले देवानं, एक खडा नाही चावत? आमचे बोलतात दादा. हो, बोलत नाही असं नाही, हो सगळ्याच्याच बोलत असतात. ते म्हणे आणला असेल माझ्या उरावर ठेवायला. आणला ना त्यानं गोटा. आता गोटा तसा नाही ठेवला ना मायबाप, सुंदर चौरंग ठेवला, त्याच्यावर सुंदर वस्त्र टाकलं, त्याच्यावर गोटा ठेवला. त्याला माहित होतं हा गोटा सामान्य माणसानं दिलेला नाही आहे, नाथ महाराजांनी दिलेला आहे. गोटा ठेवला, त्याची पूजा केली ना बाबा. रात्र झाली, सकाळी आता मला सांगा, सकाळी सडा समार्चन करण्याकरता तुमच्या इकडे कोण उठत असतात आधी? हा, बायका, महिला मंडळीच ना? नाही का विचारतो, आता आमच्या इकडे माणसं सडे टाका लागले बुवा. विठाला विठाला. नाही, मी तसा बोलणार नाही ना बाबा, मी पटवून देईल. काय होतं, पती पत्नी असतात, सकाळीच उठतात, पत्नी भांडे घासत असते दत्ता काका. ते म्हणते, का हो पती उठले की तेवढं बोरचं बटन दाबा ना. दाबलं, भरा ती टाकी, भरली. ती टाकी भरा आता, भरली. ती भरा, भरली. मग आता एक काम करा ना, सकाळी 4ला मारा ना आपल्या घरासमोर पाणी. खरं सांगा, सडा कोण टाका लागला?
माणसंच टाका लागली विठाला. हो, सकाळीच त्या ब्राह्मणाची पत्नी उठली ना महाराज. तिला पाहला ना तो दगड आता दगड राहिला नव्हता, त्याचं झालं होतं सोनं झालं ना महाराज. आणि महिला मंडळीच्या पोटात कोणतीच गोष्ट सपादत नाही ना. ते बाई उठली की महाराज सांगतच सुटली. नाथ महाराजांनी गोटा दिला, त्याचं काय झालं? सोनं झालं. हा, यांच्यात एक सवय असते पहा, काही सांगितलं हे बघ बरं, गोष्ट कोणाला सांगू नको. ते दुसऱ्या बाईला म्हणते बघ मी तुला म्हणून सांगते बरं, कोणाला म्हणू. पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरी भेटली की तिला म्हणते तुला म्हणून सांगते. गावातली एकही बाई सोडत नाही ना. वा विठाला. चर्चा झाली ना गावात. नाथ महाराजांनी गोटा दिला आणि त्याचं काय झालं? सोनं झालं. आता ज्या ब्राह्मणांनी गोटी फेकून दिले होते त्याच्या पत्न्या गेल्या आणि त्याच्याकडे म्हणे नाथ महाराजांनी जी गोटी दिली ते कुठं आहे? ते म्हणे आम्ही तर फेकले. म्हणजे चला आज नाथ महाराजांना स्नान घाला आणि पुन्हा दक्षिणा घेऊन या. आता 4 वाजले होते महाराज. ते ब्राह्मण गेले, नाथ महाराज झोपीतच आहे ना, पलंगासहितच उचललं ना बाबा. कुठं तर गोदावरी नदीत. आठ कोणी गादीची खोळ पिळा लागलं काका, तर कोणी उशीची खोळ, कोणी पाठ घासायला लागलं तर कोणी टोंगळा. नाथ महाराजांना कळत नव्हतं काय चालू आहे. स्नान घातलं, महाराजांना म्हणू लागले महाराज द्या दक्षिणा. नाथ महाराज म्हणले येडे हो, पर्व कालचं होतं आजचं नाही. तसंच आहे मायबाप, एकदा का हा श्रावण निघून गेला ना मग पर्व तुमच्या हातचं नाही. साधला हा पर्व काळ, साधला हा पर्व काळ, पर्व काळ, साधला हा पर्व काळ. गेला अंतरीचा वर, गेला अंतरीचा वर, गेला अंतरीचा वर, अंतरीचा वर, गेला अंतरीचा वर. गेला अंतरीचा वर, गेला अंतरीचा वर. तुकोबाराय म्हणतात त्याच्या अंतरंगातला मूळ गेला. त्या पर्व काळावरती गोड नियोजन मायबाप, गाथा भजन, ज्ञानेश्वरी पारायण आणि रात्री हरिकीर्तन, काकडा भजन नाही का. गोड या ज्ञान यज्ञाकरता आपल्याला लाभलेली भजनी मंडळी, गोड सुंदर ज्यांचा आवाज आहे, तरुण तडफदार नेतृत्व हरिभक्त परायण आमचे परमस्नेही सुभाष महाराज, त्यांच्याच साथीला असणारे हरिभक्त परायण. फार जुनी ओळख आहे आमची संतोष दादा कणकेकर, यांनाही माझं वंदन. या हाताला लगेच माझ्या श्री हरिभक्त परायण रमेशजी महाराज बोरगडीकर, तुमच्याच भागातलं रत्न आहे, यांनाही माझं वंदन. दुसऱ्या माईकवरती जे उभे आहे ते आमचे काका श्री हरिभक्त परायण दत्ता महाराज आंधेगावकर नाही का. बऱ्याच दिवसापासून हे दिसले नाहीत मला. मला वाटलं लॉकडाऊनमध्ये गेले काय की, पण हे तर बापू जशाला तशी दिसायला लागली मला. विठाला त्यांनाही माझं वंदन. सुंदर मृदंगाचार्य महाराज आपल्याच भागातले, सोनी अशी नाही द्यावा लागे रंग, सोनं सोनंच असतं ती चमकतच असतं, असे आमचे साई महाराज उप्पलवाड, राहुलवाड, शिवदरेकर. त्यांच्याच साथीला तरुण सारखेच असं वाटायला लागलं की दोघं भाऊच वाजवत आहे बनाय का. हो, गोड मृदंग वाजवतात ते सुद्धा, त्यांचं नाव विजय महाराज कणकेकर, यांनाही माझं वंदन. त्याचप्रमाणे
आमच्यावर नितांत प्रेम करणारे, हो, आमच्या गुरुप्रमाणे असणारे श्री हरिभक्त परायण खंडूजी महाराज सांडवेकर यांनाही माझं वंदन. त्यांच्या पलीकडे आता मला नाव माहीत नाही, गावकरी मंडळी नाही का, विनेकरी बाबापर्यंत यांनाही माझं वंदन. तिकडे आमचे हरिभक्त परायण प्रकाशजी महाराज पांचाळ यांना वंदन. महाराज हनुमंत महाराज, हनुमंत महाराज बोरगडीकर, हो, बऱ्याच कीर्तनात होती माझ्या, फक्त कसं आहे विसर पडते ना, मेमरी कोणाकोणाला लक्षात ठेवलं नाही का. त्यांनाही वंदन. गोड ज्यांनी नियोजन केलं ते आपले हनुमान मंदिर विश्वस्त कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, कोषाध्यक्ष आणि सर्व कमिटी यांनाही माझं वंदन. कारण या काळामध्ये सुद्धा अशा पावसाच्या काळात नाही का, त्याच्यात श्रावण महिन्यात तुम्ही आम्ही शेतकरी मंडळी आहो, या काळामध्ये आपले काय हाल असतात हे आपल्यालाच माहीत आहे नाही का. पण याही काळामध्ये हे मंडळ इतका सुंदर उपक्रम राबवते, त्याबद्दल त्यांना द्यावी तितके धन्यवाद कमी आहे. त्या सुंदर कमिटी करता एकदा सर्वजण टाळ्या वाजवा महाराज. वा. कीर्तनाला उपस्थित मातृवर्ग, पितृवर्ग यांनाही माझं वंदन. आणि सुंदर माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवत आहेत डोलारीचे दादा, काय नाव, गजानन महाराज यांनाही माझं वंदन. परिचितच आहे ही सर्व मंडळी, कोणीच याच्यात अनोळखी नाही. एकदा विनम्र भावाने सर्वांना नतमस्तक होतो. हो, सगळे झाले, नवरदेवच राहिला. गजर भक्तीचा यूट्यूब चॅनलवाले आमचे दादा, त्याचं नाव माधववा जालनेकर, त्यांनाही वंदन. सर्वांना एकदा विनम्र भावाने नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल वस्तूत अभंगातून जगद्गुरु तुकोबार आहे आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणाऱ्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात. मग सर्वप्रथम प्रश्न हा आहे, आपलं हित कशात आहे नाही का. हित ते करावे देवाचे चिंतन, भगवंताचं भजन करणं, याच्यातच माणसाचं हित आहे महाराज. कारण मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला जो मिळाला हा कशा करता, केवळ भगवंताचं भजन करण्या करता. आणि जी वस्तू ज्याच्या करता मिळाली त्याच्या करता वापरली नाही म्हणजे काय होत असते, वाया जात असते, वाया. हो, तुमच्या असं लक्षात येणार नाही. आपण आता इथं वाढवण्याला गेलो, वाढवण्याचा आहे ना तुम्हाला मार्ग, वाढवण्याला जर आपण गेलो, तिथं गेलो छत्रीच्या दुकानामध्ये, का हो दादा ही छत्री किती रुपयाला आहे, म्हणे 130 रुपयाला. काय गॅरंटी, म्हणे ही खराबच होणार नाही, फक्त हिला ऊन लागू द्यायची नाही, पाण्यात काढायचं नाही. आता काय देवपाटात ठेवायची कर बापू ती. ज्या कामाकरता जी वस्तू मिळाली त्याच्याकरता वापरली नाही तर ती वाया जात असते. पण तसा तुम्हा आम्हाला हा जो दुर्लभ असणारा नरदेह मिळाला केवळ भगवंताचं भजन करण्याकरता. नरदेह दुर्लभ झाला, नरदेह दुर्लभ झाला,
या प्रमाणावरून तुम्हा आम्हाला मिळालेला नरदेह दुर्लभ आहे. कशा करता मिळाला तर भगवंताच्या भजनाकरता. अनेक मनुष्य झाली, ज्याचे तुमच्या पायाची रचकन उडाले, दगडाची काय झाली, बाई झाली. मग आता तुम्ही जर माझ्या नावेत पाय ठेवले तर माझ्या नावेची काय होईल, काय होईल, बाई होईल. मला पहिलीच आहे, ती नसतं परेशान झालं म्हणजे का, आता मला नको. पण पर्याय नाही का काही आहे ना, तुमचे पाय धुवावे लागतील त्याच्याशिवाय. कारण ते रजकन जर धूळ जर माझ्या नावेला लागली ते नावेची काय होईल, बाई होईल. लक्षपूर्वक ऐका दादा, मुद्दा फार गोड आहे. केवटानं आपल्या पत्नीला आवाज दिला, केवटाच्या पत्नीनं पात्र आणलं. प्रभू रामचंद्रजी महाराजांनी एक पाय ठेवला ना महाराज पात्रात, हा पाय धुवून झाला, हा माग घेतला, आता हा पाय ठेवला पात्रामध्ये. केवटाची पत्नी पाणी टाकते आहे आणि केवट देवाची पाय धुतोय प्रभू रामचंद्रजींचे. काय भाग्य असेल नाही का. आता हा पाय माग ठेवला धुतलेला, केवट म्हणू लागला, देवा आता या पायाला माती लागली ना. पुन्हा हा पाय ठेवला, आता माहित होतं देवाला हा पाय माग ठेवता कामा नाही, असा अलग धरला ना महाराज. आता एका पायावर माणसाचा तोल जास्त वेळ राहत नाही. प्रभू रामचंद्रजींचा तोल गेला आणि आता प्रभू रामचंद्रजींचा हात आहे तो केवटाच्या डोक्यावर. काय भाग्य आहे केवटाचा. केवटानं देवाचे पाय धुतले ना महाराज. आता पाय धुतल्यानंतर नावेत बसवलं, जाण्याकरता केवट निघाला. त्यावेळेस केवट हसू लागला. प्रभू रामचंद्रजींनी विचारलं, केवटा का हसतो रे. देवा मला माहित होतं तुमच्या पायानं माझ्या नावेची बाई काही होणार नाही. कारण अहो ती अहिल्या होती गौतम ऋषीची पत्नी, त्याच्या शापानच दगड होऊन बसली होती आणि तुमच्या पदस्पर्शानच तिचा उद्धार होणार होता. मग तरीही तू माझे इतके पाय धुवून वेळ कशा करता घेतला. केवटाचं उत्तर गोड आहे, प्रभू तुम्ही माझ्या दारात आले, ही माझ्याकरता संधी होती आणि त्या संधीचं सोनं मी तुमचे पाय धुवून केलं. तसंच आहे महाराज, नरदेह ही तुम्हा आम्हाला मिळालेली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं भगवंताचं भजन करून करा. विठ्ठल हरी विठ्ठल हरिनाथ भगवान की जय. का करू नये महाराज त्या भगवंताचं भजन. एवढा सुंदर नरदेह तुम्हा आम्हाला त्याला केवळ भगवंताचं भजन करण्याकरता दिला. अहो काय रचना केली महाराज भगवंतानं. त्याला चॅलेंज नाही ना दादा, त्याला दुसरा जोडच नाही. का सांगू, देवानं डोळे निर्माण केले, देवानं हात पाय दिले, ज्या हाताच्या जागी हात, पायाच्या जागी पाय, कानाच्या जागी कान, डोळ्याच्या जागी डोळे. आता हे कान जरी इथं नसते, म्हातारपणात चष्मे लागले, आता चष्मेच्या दांड्या लावाव कुठं, प्रश्न होता ना. बरं याच्यातही एक गंमत आहे पहा. आधार कार्ड तयार करण्याकरता आपला काय घेतला जातो, अंगठा घेतला जातो, थंब. याचा अर्थ असा आहे, हा जो माझा अंगठा आहे हा सिरंजनी गावात नाही, वाडोना तालुक्यात नाही, नांदेड जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, जगात या अंगठ्यासारखा दुसरा अंगठा कोणाचा नाही. काय रचना असेल. आणि तसं झालंच असतं. आता आले पुन्हा 5-5 हजार विम्याची याद्या लागल्या ग्रामपंचायतला बरं का. हसायला लागली बुवा. ते आता आधार कार्डवरच आहे, त्या अंगठ्यावरच आहे. तसं जर झालं असतं तर शिरंजनीवाल्याचे पैसे शिरपल्लीवाले काढत होते, शिरपल्लीवाल्याचे कोणी इकडे दुसरेच काढत होते, करंजी आंदेगावकडे नाही का. पण ज्याचा त्याचा अंगठा वेगळा आहे, म्हणजे याच्यावरच्या रेषा सुद्धा वेगवेगळ्या बनवल्या. काय रचना नाही का. पुन्हा आधार कार्ड स्कॅन करण्याकरता, आधार कार्ड करण्याकरता तयार डोळे स्कॅन केले जातात.
याचा अर्थ काय आहे? माझे तुमचे जे डोळे आहे असे डोळे पुन्हा जगात दुसरे कोणाचे नाही. काय रचना आहे त्या परमात्म्याची. अहो या एका एका इंद्रियाची किंमतच नाही करता यायची दादा. या मी नेहमी कीर्तनामध्ये सांगत असतो पहा, या इंद्रियाची किंमत नाही ना, किती रुपये द्या तुम्ही. सांगू 22 मार्चला भारत बंद झाला, लॉकडाऊन लागलं होतं ना साई. लॉकडाऊन मध्ये चांगली मजा आली, चांगले महाराज लोक. अहो मी संतोष बुवा नेहमी फोनकडे पाहायचो, आज तरी फोन येईल सुभाष महाराज, उद्या तरी येईल सारखीसाठी. पण महिन्याकाठी एक फोन आला, ती एका बाईचा, आणि तेही म्हणे महाराज तुमचं बॅलेन्स संपलं. हो या लॉकडाऊन मध्ये चांगल्याची मजा आली ना दादा. पहा तो कोरोना तुम्हा आम्हाला शिकवण्याकरता आला होता दादा. जन्म देणारा बाप आपल्या मुलाला भेटू शकत नव्हता, जन्म देणारी आई आपल्या मुलीला भेटू शकत नव्हती. हो ते होता त्यावेळेस लोक म्हणायचे, हनुमंतराया एवढ्या संकटातून काढा हो, हो आम्ही तुमचं भजन करील. पण झाले बैमान, ती गेला की नाही का. महाराज म्हणले ना मग, हे जरी नाही कळलं दुसरं येईल, हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं दुसरं येईल, हे जरी नाही कळलं. हे सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा हो सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. हे एका जनार्दनी आमचे काय जाईल, आमचे काय जाईल. एका जनार्दनी महाराजांचा. असं वाटतं द्यायला कीर्तन सुटल्यावर सोबतच घेऊन जाऊ माझ्या. तुम्ही म्हणा वा मी फक्त ऐकतो. इतका गोड आवाज, असं वाटतं अशी आंधळभर साखर घ्याव आणि सुभाष महाराजांच्या तोंडात घालावा. नाही भजने असतात गावोगाव, बरेच गावात हा दिन रजनी हाची धंदान गोविंदाचे भजने गाव असतात महाराज. पण अंतरंगाचे गोड भजने म्हणलं तर इथं आज असं वाटायला लागलं माझं कीर्तन कुठंतरी वाळवंटात नाही तर पंढरपुरात चालू आहे. वा बरं, कीर्तनाला साजेस उत्तम असं वातावरण, प्रसन्न वातावरण आहे. काही काही जागी समाजही असतो, टाळकरी वाजक मंडळी असतात, पण त्या जागी कीर्तन करूच वाटत नाही. वा काय कारण असतं का? गोड भजने नाही तर भजने अंतरंगाचे भेटणं कठीण आहे महाराज. काही म्हणतात हो हो आम्हालाच माहीत आहे महाराज. एका गावाला मी कीर्तनाला गेलो, अभंग घेतला. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. मी म्हणू शिवभोळा चक्रवर्ती, भजने म्हणे शिवभोळा चक्रवर्ती. बरं इथपर्यंत ठीक आहे. मी म्हणू त्याचे पाय माझी चित्ती, भजने म्हणायची त्याची माय मई चुलती. आता नाही का हिना हानाव डोक्यात बुवा विठाला. कोरोना तुम्हा आम्हाला शिकवण्याकरता आला होता दादा, तरीही लोक सुधारले नाही. अहो पान कोरोनाच्या आधी लोक म्हणायचे 4-2 लोक बसली एका जागी, एखाद्याला जर शिंक आली सत्य शिक. कोरोना 4-2 लोक बसू द्या आणि एका जागा शिकलं. तो कोरोनाचा काळ 22 मार्चला भारत बंद झाला. मी किनवट तालुक्यामध्ये येंद्या पिंद्याला माझी कथा होती, तिथं रमेश भाऊ आले होते 1 वर्ष. तिथून आलो मी 22 मार्चला घरी. आता घरी आल्यानंतर मला काय सांगायचं आहे, चिंता करू नका, आपलं कीर्तन मुद्द्यावरच राहील. बुवा कुठेही गेला तरी येईल. आपण कुठून गेलो बाजूला,
या इंद्रियाची एका एका किंमतच करता येणार नाही दादा. 22 मार्चला भारत बंद झाला आणि मी गेलो घरी. लॉकडाऊन लागलं. माझा असा नियम आहे, सकाळी उठलं की पूजा करत असतो मी. हरिपाठ काय असलं, साधना असली पाहिजे जीवनामध्ये. घरी गेलो, स्नान झालं, पत्नीला आवाज दिला. दत्ता काका म्हणलं, का ग आण पाणी पूजेला. तिनं आता आमच्या घरी लहान लहान असे पूजेचे गडवे 2-4 आहे. आई करते पूजा, मी असतो असं करू. तिनं महाराज मी ते लॉकडाऊन घरी गेल्यानंतर एवढं भरणं आणलं दत्ता काकाने ठेवलं असं. मी पाहिलं, मी म्हणलं अगं अगोदरच सगळा भारत बंद झाला, लॉकडाऊन कधी उघडल काही कळत नाही, तू घरचे पैसे का खर्च करत आहे. तिला म्हणलं माझ्या खिशातले घेतले का? 4 भरणे घरी असताना लहान लहान गडवे हे भरणं कशा करता आणलं? माझ्या खिशातले घेतले का? नाही घेतले ना म्हणे महाराज. कपाटातले नाही घेतले. बरं मग तुला देत असतो मी कधी भागवत कथेला जाताना, कीर्तनाहून आल्यानंतर, त्याच्यातले घेतले का? नाही घेतले ना महाराज. मग तर शंकाच निर्माण झाली. वा, आता पैसे कुठचेच नाही घेतले आणि भरणं आणलं कुठून? आता पूजेत मन लागे ना. ती म्हणे काय हो महाराज काय लावलं सकाळी सकाळी, करा ना पूजा. म्हणलं नाही, अगोदर हे भरणं आणलं कुठून सांग, नाही तर पूजाच करत नाही. करा हो. म्हणलं नाही, भरणं आलं कुठून? म्हणे पहा तुम्ही नोव्हेंबर महिन्यापासून गेले कथेला कीर्तनाला फिरत आहात. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, किती झाले? 5 महिने झाले म्हणे. केस इचरून इचरून एवढा गोळा जमा झाला होता. मला सांगा दादा, केसाची जर इतकी किंमत आहे तर या एका एका इंद्रियाची काय किंमत आहे दादा? विठाला विठाला या नरदेहाला आल्यानंतर जर आपलं हित करून घेतलं, भगवंताचं नामचिंतन करून, तर तुकोबार आहे त्याच्या मात्या पित्याला धन्यता देतात अभंगाच्या पहिल्या.
आपलं हित ज्या साधकानं साधून घेतलं त्याच्या मात्या पित्याला तुकोबाराय धन्यता देतात. मग काहू महाराज, आहे का कोणी असा शास्त्रामध्ये पुरावा याच्या मात्या पित्याला तुकोबारायांनी धन्यता दिली? आहे ना. भागवतामध्ये बळीराजा नावाचं पात्र आहे. दानशूर होता ना महाराज. का? त्याला माहित होतं धर्म करा तेने देव येतो घरा. दानानं परमात्मा प्राप्त होत असतो. म्हणून संपत्तीच्या 10वा हिस्सा परमार्थामध्ये दान केला पाहिजे असं शास्त्र आहे. म्हणून आता तुम्ही इतका मोठा उत्सव करता म्हणजे तुम्हाला धर्म करायची सांगायची गरज नाही. देतातच इथं. तरी सांगतो दानानं परमात्मा प्राप्त होत असतो. दानशूर अजून कर्ण दानशूर होता. कर्ण सामान्य नाही, मरायचाच नाही ना महाराज. कामेला कोणाचा शिष्य आहे कर्ण? हा, विठला विठला परमार्थ लांब रुंद किती वाढला याच घेणं नसते महाराज, नाही का? खोलीत किती गेला हे महत्वाचं नाही. सांगितलं आता, आलं ना, आलं, काही हरकत नाही. सर्वांनाच आलं नाही. सर्वांनी उत्तर दिलं परशुरामजी महाराज, काही हरकत. म्हणून तर मी सांगत असतो सर्वांगाचे कान करून कीर्तन आहे का. हंगामा खड़ा करना मकसद नहीं है मेरा, सूरत बदलनी चाहिए, मेरे दिल से ना तो ना सही, सिरंजनी वाले लोगों के दिल से हंगामा नहीं चाहिए. परशुरामजी महाराजांचा शिष्य होता कर्ण. काही साधा नव्हता महाराज. अर्जुनाच्या रथावर प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण आहे, भगवान शंकर आहे, प्रत्यक्ष हनुमंत राय आहेत पृथ्वीचं ओझ घेऊन. तरी जर कर्णानं जर बाण भात्यातला काढला, बाणाला लावला, कर्णापर्यंत ओढून मारला तर देवाचा रथ एक हात मागे जात होता. वा, तिकून अर्जुन मारायचा बाण, कर्णाचा रथ 5 हात मागे जात होता. आणि इतके लोक असून अर्जुनाचा रथ 1 हात मागे घालत होता कर्ण. तरी भगवान गोपाल कृष्ण म्हणायचे, वा कर्णा वा, क्या बात है. अर्जुन म्हणे, देवा तू माझ्या बाजूने आहे राजा, माझा सारथी म्हणून. त्याला म्हणतो म्हणे वा कर्णा वा. तू काय गेलता का रे म्हणे गुवाहाटीला, 50 खोके एकदम ओके. अरे नाही म्हणे बाबा, तसं नाही. विचार कर, कर्ण किती शक्तिशाली आहे, किती बलशाली आहे, नाही का? आम्ही इतके लोक असून भगवान शंकर आहे, पृथ्वीचं ओझ घेऊन हनुमंतराय आहे, मी तुला सारथी आहे, तुझ्यासारखा धनुर्धर आहे. हो अर्जुन ओरिजिनल नर होता महाराज, ज्याच्या वक्षस्थळावर स्तन नाही. असाचा रथ जर 1 हात मागं घालते तर कर्ण किती शक्तिशाली आहे, विचार कर. परशुरामजी महाराजांचा शिष्य, पण का मारल्या गेला सांगतो दादा. खोटं बोलून विद्या शिकला होता, नाही का? ब्राह्मण म्हणून विद्या शिकला होता. कोण? क्षत्रिय. काय झाला प्रसंग ऐका लक्षपूर्वक. एकदा कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवलं परशुरामजी महाराजांनी. लागली ना झोप काका, झोप लागली. आला एक भुंगा, कर्णाची मांडी करू लागला, रक्तस्राव होऊ लागला. रक्त परशुरामजी महाराजांच्या पाठीखाली गेलं ना काका. परशुरामजी महाराजांना जाग आली, उठले, पाहतात तर रक्त गरम लागलं, गरम. त्यांना माहित होतं, हा तर म्हणते मी ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचं रक्त गरम
नसते महाराज. काय यालाही कारण आहे बरं, सांगत असतो मी. हं? ब्राह्मण लोकांचा धर्म आहे पूजापाठ करून साई जे काही मिळेल आपल्या मुलावाळात जाऊन खायचं. पावभर तूप, अर्धा पाव काजू, एक छटाक बदाम, पिस्ता आधी करून नेऊन ते लाडू करून खातात. त्याचे आपलं जाऊ द्या वाढवण्याच्या बाजारात पहिले. हिरव्या मिरच्या दे म्हणते अर्धा किलो. आता कसं रक्त थंड राहील नरवाडे काका याचं. बाबा नेहमी सांगत असतो दादा मी, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं खाल्लं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे बुवा. आता मी नेहमी म्हणत असतो लोकांना, तूप खाव, काजू खाव, बदाम खाव. तूप खाल्लं पाहिजे. लोक म्हणतात महाराज आम्ही गरीब आहो, आम्हाला कुठचं. आता मला खरं सांगा, गरीब कोण आहे हो? लोक नको त्या व्यसनामध्ये 50 रुपये खर्च करत आहे रोजचे. किती? 5 त्रिक महिन्याला किती होते? 1500. तूप काय किलो आहे का? 1000 रुपये. 1.5 किलो तूप येते. रोजही वरणावर 2-3 चमचे खा, संपते का महिनाभर? तरी लोक म्हणते आम्ही गरीब आहो. मला असं वाटते असे गरीब एका खोलीत कोंडाव, लाईट इजवाव, नाही म्हणून तर हाणाव, पुन्हा लाईट चालू कराव, चाल होय बाहेर, पुन्हा गरीब हाव म्हणू नको. विठाला विठाला. रक्त गरम लागलेलं महाराज. परशुरामजी महाराजांनी शाप दिला म्हणे, जा करना, खोटं बोलून विद्या शिकला ना, आयुन युद्धाच्या वेळेसच विद्या माझी काहीच काम करणार नाही. नेमकं तसंच झालं. कर्ण रथाचं चाक काढण्याकरता खाली उतरले. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं, अर्जुना मार बाण. पण दानी होता बरं का, मला दान सांगायचं होतं नाही का. दानशूर आहे बळीराजा. धर्म करा तिने देव येतो घरा. भगवान परमात्म्यानं वामन अवतार धारण केला. कथा लांबवत नाही आता जास्त. बळीच्या दारामध्ये गेले. बळीने विचारलं काय पाहिजे? काही नाही, मला 3 पावलं भूमिदान पाहिजे. त्यावेळेस त्याचे गुरु शुक्राचार्य आले होते. बळी म्हणे, हा कश्यप अदितीच्या घरी वामन रूपाने आलेला भगवान विष्णूच आहे, याला दान देऊ नको. पण ऐकलं नाही. म्हणे जर देव असेल तर मी दान दिल्याशिवाय राहणार नाही. झारीतलं पाणी घेण्याकरता गेले. शुक्राचार्य महाराज सूक्ष्म रूप धारण करून झारीत जाऊन बसले होते. दरवाजी काडी घेतली, टोचली. आड आला म्हणून फोडी येला डोळा. बळीने शुक्र आंधळा. हातावर पांढरी अक्षत होती दत्ता काका. पाणी आलं ना लाल. कशी झाली? लाल झाली. तेव्हापासून देवाला अक्षत लाल वाहत असतात. फक्त भगवान शंकरालाच पांढरी वर का. इतकं घेऊन जा माय कीर्तनातून घरी. लाल अक्षत झाली. संकल्प सोडला ना 3 पावलं भूमिदान देण्याचा. 2 पावलामध्ये स्वर्ग मृत्यू पाताळ आटोपलं. 3रा पाय बळीला विचारलं कुठं देऊ? बळीची पत्नी आली. हे शरीर सुद्धा एक पाप पुण्य पिकवण्याची भूमी आहे, करा देवाला अर्पण. महाराज सांगितलं माझ्या डोक्यावर पाय ठेवा देवाला. डोक्यावर पाय ठेवला, पाताळात घातला ना महाराज. पण काय झालं परिणाम? देव सुद्धा प्रसन्न झाला. काही दिवस द्वारपाल होऊन राहिला होता. कुठं? बळीच्या घरी. ज्यावेळेस बळीला पाताळात घातलं, त्याची आई आली ना. त्याची आई पतिव्रता होती. भगवंतानं पाहिलं, म्हणे बळीराजाची आई पतिव्रता आहे आणि पतिव्रतेची सत्ता कोणावर असते? देवावर. तू का म्हणे पतिव्रता? तिची देवावरी सत्ता. देव सुद्धा थरथर कापत होता ना महाराज. देवाला वाटलं ही पतिव्रता बाई आहे, हिनं जर काही शाप दिला तर कसं करावं. पाहू लागले भगवंत, तर बळीराजाची आई बोलू लागली, देवा मी तुला शाप द्यायला नाही आले, मी तुला माझा पराक्रम सांगायला आले. भला हुआ सती नहीं गई विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया कि प्रभु पसारे हाथ. मी तुला माझा पराक्रम सांगायला आले. म्हणे असा मुलगा जन्माला घातला ज्याच्या समोर देवानं येऊन भीक मागावी. धन्य माता पिता माता पिता
मात्या पित्याला तुकोबारायांनी धन्यता दिली महाराज. अशी उदाहरणं तुम्हाला कितीही सांगता येईल आपल्याला. आता मुद्दा बदलायचा आहे आपल्याला. ज्या मुलानं आपलं हित करून घेतलं, धन्यता त्याच्या मायबापाला का? प्रश्न आहे ना सर्वात मोठा. प्रथमतः धन्यता आईला आहे, नंतर बापाला. काय कारण? कारण मुलं घडण्यामाग सगळ्यात मोठा हात जर कोणाचा असेल तर तो त्याच्या आईवडिलाचा असतो महाराज. तुम्हाला पटवून सांगेन, आतापर्यंत ज्या ज्या आईनं मुलांना उपदेश केले ते मुलं घडले ना महाराज. स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव राजमाता जिजाऊ महाराज. आईनं पाळण्यात टाकलं की दोर ओढायला सुरुवात केली ना. कुणी बाळकुरे निज आता रे सखया, उठरे उठरे शिवराया, देशात घुसून ते चोर, जाहले पुन्हा शिरजोर, तू कर रे त्यांचा संहार, समशेर करी घेऊन या समयाला, उठरे उठरे शिवराया. आईनं पाळण्यातच उपदेश केला ना दादा. वयाच्या 16व्या वर्षीच कोणता किल्ला घेतला रे बाबा ताब्यात? वा विठला विठल. आईने म्हणावं राज रायगड हवा, राज प्रतापगड हवा, राज तोरणागड हवा, तो आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आणून द्यावा महाराज. काय कारण? आईनं उपदेश केला का? 4 मुलं होती एका वाईला. पाळण्यात टाकल्याबरोबरच उपदेश केला ना. सांडी रे सांडी बाळा, सांडी संसार छंदू, माशिया मोहळ रे, रचिला रे कंदू, झाडून आणखी नेला तया फुकट चिरे बाळा. मदालसा त्या बाईचं नाव. 4ही मुलं विरक्त झाले. तिचे अभंगच, तिचं प्रकरणच आलं एक मदालसा. देहनाची बंड मळमूत्राचा बाधा, वर्म धर्म घातले रे कर्म कुटकाचा बाधा. देहनाची बंड मळमूत्राचा बाधा, वर्म धर्म घातले रे कर्म कुटकाचा बाधा. रब रब दुर्गांधी रे निपाता चरणदायी रे गोविंदा, हरिहरा चरणदायी रे बस स्टँडला उतरलो. त्यावेळेस माझ्याजवळ 2 व्हीलरही नव्हती. साई काय येईल आता, ते येईल. तू आला होता ना माझ्या गावात, सगळं काही पाहिलं तुला. 4 व्हीलरही होईल. पण त्यावेळेस एसटीनं फिरत असताना मी उतरलो. आता उतरलो एका बस स्टँडवरती उतरलो ना, असा बसलो. तिकून एक मुलगा आणि एक मुलगी बसलेली होती. कशा असावी इच्छे स्वराज्याचे संस्थापक पुढच्या. कधी काळी जर धर्माला ग्लानी आली तर कोण होईल रे शिवाजी, कोण होईल भगतसिंग राजा, नाही का? प्रश्न आहे ना दादा. इथले मुलं कशी असले पाहिजे. मुलगा आणि मुलगी बसून होती काका. ती मुलगी म्हणू लागली, ती मुलगा म्हणू लागला त्या मुलीला. कॉलेजची मुलं मुली इकून मी बसू. त्याला वाटलं या धोत्र्याला काय समजते. पण जे आजूक धोत्रात आहे ना बाबा, त्या आजूक जीन्स पॅन्टीवाल्यालाही मेळ लागला नाही त्याचा. बसून होतो मी. तो मुलगा म्हणू लागला मुलीला, म्हणे का ग, मला तुझ्या डोळ्यात जग दिसते. हे ऐकू लागलो. पुन्हा म्हणू लागलं, मला तुझ्या डोळ्यात जग दिसते. आमच्या घरून फोन आला होता रमेश महाराज. म्हणे महाराज
3 दिवस झाले हो, आपल्या म्हशीचं वगारो हरपलं, कुठं हरपलं काही पताच नाही म्हणे त्याचा. तिच्या जवळ गेलो मी, म्हणलं हो कार्टे, तुला याच्या डोळ्यात जग दिसते, आमच्या म्हशीचं वगारो हरपलं म्हणलं 3 दिवस झाले, दिसते का हो म्हणलं याच्या डोळ्यात. काय सांगावं दादा, नाही का. या मातीसाठी रक्त ओतलं दादा, त्या मातीतले आपण लोक आहोत. म्हणून मायबापांनी मुलावर लक्ष देणं, मायबापांनी मुलीवरती लक्ष देणं. पण त्या मायबापांनी तर लक्ष दिलंच, पण मी सांगतो मुलं मुली कशी वागली पाहिजे, त्याच्याकरता संस्काराची गरज आहे, त्याच्याकरता धर्माची गरज आहे, त्याच्याकरताच या सप्ताहाची गरज आहे ना महाराज. धर्म कुठं शिकवला जातो? शाळेमध्ये जाऊन तुमचे मुलं सुशिक्षित निश्चितच होतील, पण त्यांना सुसंस्कृत करण्याकरता याच धर्ममंडपात यावं लागलं. काही लोक म्हणत असतात यायला काय धंदे नाही. हो अहो, लई नमुने भेटतात आम्हाला. जेवायला गेलं की साई बायकोला म्हणते वाढ वाढ, यायला भेटत नसते. लई न गो आहो, लई ताल असते महाराज. आणि खरा आनंद हा आजही बरं या खेड्यातच आहे, शहरात नाही. ते लोक म्हणत असतात ना, गरीबाचं जाव खायला, मोठ्याचं जाव, तसं शहरातलं काही मजा नाही. मला एकदा शहरामध्ये माझं कीर्तन झालं, कीर्तन झालं आणि एक व्यक्ती आग्रह करू लागला, म्हणजे महाराज चला दूध घ्यायला. म्हणलं नको रे राजा, मला आता लांब जायचं आहे, गाडी आणली मी भाड्याची आहे, मला जाऊ दे. नाही नाही चला, आता आग्रह केल्यावर जावं लागतं. गेलो ना मी. आता गेल्यानंतर पहा ना महाराज, दार लागलेलं होतं, त्याची पत्नी कीर्तनात आली नव्हती, तोच आला होता. याला आवाज दिला, का ग उठतेस का? म्हणजे उठच म्हणण्याचा ज्याचा अधिकार नाही तो. खेड्यातला जर असला, आत्ता कीर्तन झालं की घरी नेतं, म्हातारा माणूस असू द्या, 4 कट दूध ठेव, महाराज आले, भजने आलेले आहे. बाई लगेच दूध घेऊन येते. हे दार वाजू लागलं नरवाडे काका, काय म्हणते, अगं उठतेस का? बाबा आले. 2 वेळा ऐकलं. आली ना बुवा, ते दार उघडलं, तिचे केस मोकळे, विण्याची खोळ घातलेली बाई. मी पाहिलं, बरं पहा काय म्हणते, इश उमेश मला कशाला उठवलंस रे? त्याचा ताल पाहाला मी. म्हणलं बाबा 10 रुपये चिल्लर दे, कुठेही रस्त्यानं दूध घेतो राजा विठ्ठला. हो आजही हा आनंद महाराज खेड्यापाड्यामध्ये. लोक म्हणत असतात लई नमुने भेटतात महाराज. आता हे कीर्तन झालं की कोणी म्हणते एखादं, कोणा आणलं होतं रे ते, काही जमलं नाही. अरे तू आधी पाणी नेत जाय रे आंघोळीला. ज्यांना काहीच कळत नाही तेही लोक शिकवत असतात. पण याची गरज आहे हे सांगायचं आहे मला. कशा करता? धर्म जर टिकवायचा असेल, धर्माचं जर शिक्षण कुठं दिल्या जात असेल तर हे धर्माचं मंदिर आहे महाराज. बाकी लोकांचे धर्माचे शिक्षक आहे सुभाष महाराज, पण आपला धर्म आजही कुठं शिकवल्या जात नाही. कुठं शिकवण्याचं ठिकाण असेल तर तेच हेच एक आहे. आणि एवढं जागृत ठेवावं. करणा भाग्यवान नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. करणा भाग्यवान नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. करणा भाग्यवान नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. करणा भाग्यवंत, करणा भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. धर्माचं शिक्षण कुठं दिल्या जात असेल तर ते याच ठिकाणी. हो खरी आई शिकवत असेल तर हा धर्ममंडप शिकवतो, खरा भाऊ शिकवत असेल तर हा धर्ममंडप शिकवतो. म्हणून धर्माचं रक्षण करा, आपलं हित करून घ्या, तुमच्या मायबापाला धन्यता मिळेल. मला हेच सांगायचं होतं.
ज्या ज्या मुलांनी आपलं हित करून घेतलं, नामचिंतन करून असू द्या, हो देशभक्ती करून असू द्या, आणि समाज कार्य करून का असू द्या ना, त्या त्या साधकाच्या मायबापाला धन्यता आहे. मग तुकोबाराय म्हणतात, अशी जे मुलं सात्विक जन्माला येतात, पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरीख वाटे देवा. असे सात्विक मुलं मुली जे जन्माला येतात त्यांचा हर्ष देवाला वाटतो. विठोबा रखुमाई, टाळी वाजवा. हरी हरी विठोबा रखुमाई, 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 विठोबा टाळी वाजवा, भजन करा म्हणलं तरी काही ना काही हातही नाही काढले. ते म्हणत असं, जाणार रे तुझ्यासारखे तर लई पाहिले राजा, नाही का. टाळी वाजवावी, गुढी उभारावी. अहो श्रावण मासासारखा पर्व काळ आहे. हनुमंतरायाच्या दरबारामध्ये तुम्ही बसलेले आहात. एरवी तर काही टाळ्या वाजून भजन करत असेल, असलंही अपवाद म्हणा काही 4-2 लोक, पण असं भजन घडत नाही. इथं महाराज एकूणमेकाच्या संगतीनं भजन, संत संगतीनं भजन घडतं. म्हणून एकदा सुंदर मोठ्या प्रेमानं हातवर करा सगळे, सगळे तिकडे मागं बसलेले सगळे इमानदारीने करा. तुम्हाला हनुमंतरायाची शपथ आहे बुवा. तुलेल हरी काळा विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी काळा विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी काळा विठ्ठल पांडुरंगा, तुलेल हरी काळा विठ्ठल पांडुरंगा. हे पांडुरंगा, 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 म्हणतात भजन. काही वाजवत येत, काही वाजवत नाही, नाही का. आता पंढरपूर अवतरल्यासारखं वाटत होतं इथं. हनुमंतराय ऐकत आहे. आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे त्याच्या मात्यापित्याला तुकोबाराय धन्यता देतात. आणि असे सात्विक मुलं जे जन्माला येतात त्यांचा हर्ष देवाला सुद्धा वाटतो. महाराज पुढं सांगतात, आता चाली म्हणू नका, वेळ संपुष्टात आली, नाही का. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. जे मुलं गीता आणि भागवताचं श्रवण करतात ती कसं अखंड. 2च ग्रंथ का सांगितले. भागवत आम्हाला मराव कसं शिकवते, म्हणजे मरण सुधरवणारा ग्रंथ कोणता आहे, भागवत आहे.
आणि जगाव कसं हे गीता शिकवते महाराज. हो, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ते ज्ञानेश्वरीच आहे. काय झालं, दुर्भाग्य आहे तुमचं आमचं, आपलं आपल्याला कळत नाही आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आले ना महाराज भारतात. माननीय पंतप्रधान साहेबांनी त्यांना गीता भेट दिली का गीता नेली ना अमेरिकेत. तो ग्रंथ वाचल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणू लागले द बेस्ट फिलॉसॉफी इन द वर्ल्ड. म्हणजे जगातला सर्वश्रेष्ठ ग्रंथ कोणता असेल तर तो कोणता आहे, गीता आहे. मग त्यांनी सांगितलं या गीतेला अनुसरून जेवढे ग्रंथ आहे भारतात ते मागून घ्या. मग गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरी नेली महाराज त्यांनी आणि डोक्यावर घेऊन नाचू लागले. पण कोण नाचत आहे, अमेरिकेवाले. हे दुर्दैव आहे बरं का, आपलं आहे पण आपल्याला कळत नाही ना महाराज. साधी नाही हो ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीच्या एक एक ओवीच्या माध्यमातून ज्ञानोबारायच बोलतात ना बा. 56 भाषेचा केला से गौरव. एक दोन भाषा नाही घातल्या ना दादा, 56 भाषा घातल्या त्याच्यात. तुम्हा मला येतातच किती, हिंदी बोलणार असली तर हिंदी, मराठी बंजारा समाज असला तर बंजारी. हो, धड आपल्याला मराठी येत नाही. यांनी माझी कीर्तन ऐकलेल्या आधी ते सांगतील. नवीन माणसं एकदा सगळे सांगू शकत नाही बँकेला मराठीत काय म्हणतात, ते सगळे म्हणून सांगू शकत नाही महाराज. ह्याच्यासाठी ज्ञानेश्वरीच वाचावी लागते बा. तरी इंग्लिश बोलायला लागले लोक. पप्पा सॉरी हो, हा अगं मराठी बोल ग आधी, नाही का. काय बोलाव दादा, ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. मराठी भाषेची इतकी गोड आहे ना महाराज, तिचा तुम्ही जितका जितका आस्वाद घेत जासाल तितका तितका ती आनंद देत जाते तुम्हाला. तरी लोक आपलं सोडून देतात, लोकांचं बोकांडी घेतात महाराज. आपलं नवीन वर्ष म्हणजे कोणतं, गुढीपाडवा. तरी पोरं 1 जानेवारीला हॅपी न्यू इयर. हो, तुमचेच म्हणतात असं काही नाही, काही काही चुका होत असतात. माझी कथा लोणबेळला होती 1 जानेवारीला. माझ्या पत्नीचा फोन आला, महाराज हॅपी न्यू इयर. इथं म्हणलं वेडी पागल झाली का तू. मी कमरी बांधून लोकांना सांगायला लागलो मराठी बोलायला आणि तू हॅपी न्यू इयर म्हणतो. तिला उत्तर दिलं ना दादा, तिला सांगितलं हॅपी न्यू इयरचा तू करू नको हर्ष, गुढीपाडव्यालाच असते म्हणलं आपलं नवीन वर्ष, गुढीपाडव्यालाच असते म्हणलं आपलं नवीन वर्ष. अहो आपली संस्कृती इतकी गोड आहे, लोकांचं काय बोकांडी घ्यायची गरज आहे राजा. म्हणून गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, तिचं पठण करा राजा. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी. भाव म्हणजे भाव या शब्दाचा अर्थ आहे, तुमचा वेळ घेणार नाही, त्याचा अर्थ आहे प्रेम. प्रेमानं जर ज्ञानेश्वरी वाचली ना निश्चित उद्धारच होते वा. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. महाराज म्हणतात असं जे अखंड चिंतन गीता भागवताचं श्रवण करतात त्या मुलाचा हर्ष देवाला वाटतो ना. अशी जी मुलं आहे अशा मुलांची सेवा मला जर घडली तरी माझ्या दैवा पार नाही. महाराज सांगतात सुंदर भैरवी मनाची शिव तुका मने माझा घडो त्यांची सेवा. तुका मने माझा उठू नका, 2 मिनिटं बसा, कोणी उठू नका. तुका
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुका मनी मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. झालेली सेवा पवित्र भूमातेच्या चरणी अर्पण. माझं कसं आहे, काही चुकल महाराज पण वेळ नाही चुकत. पावणे 9ला सुरुवात झाली नेमकी, बस आता पावणे 11 वाजतच आहे. कीर्तनकाराच्या गळ्यात विना आल्यानंतर 2 तास बोलावं नाही का. 3 तास असते त्याला काय म्हणते नाही का. 2 तास असतं ते कीर्तन आणि रात्रभर असतं ते सांगू नका कोणीच, तुम्हाला कळतं. झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ज्यांचं आजचं सौजन्य आहे त्यांचं नाव श्री दत्ता देवरावजी बमलवाड यांनी आजचं कीर्तनाचं सौजन्य दिलं. कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ तर त्यांचे आजोबा जळबाजी मल्लू बमलवाड नाही का. अशी थोडक्यात चर्चा झाली, मी ऐकलं. जळबाजी मल्लूजी बमलवाड हे पंढरपूरचे वारकरी होते. बरं निष्ठावान वारकरी होते संतोष बुवा. भगवी पताका खांद्यावर घेतली की मग मनात आलं तिकडेच महाराज पंढरपूरला एकादशीला वारी. मग कधी वाटलं वृंदावनात जायचं. मग ते पैसे असो नसो काय असेल नसेल तरी पण वारी मात्र निश्चित व्हायची. याला म्हणायचं वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुख त्याचे नारायण. असे आमचे जळबाजी मल्लूजी बमलवाड आणि त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या नातवांनी आजचं सौजन्य दिलं. हे आपल्याला म्हणावंच लागेल. आता धन्य माता पिता. कारण अहो इथं बापाची पुण्यतिथी करायला तेरवी करायला लोक तयार नाही. काय म्हणता, इथं आजोबाचं स्मरण आजही चालू ठेवत आहे. एकदा त्याच्या करता टाळी वाजवा मला.
बरं मला अजूनही ती व्यक्तिमत्व माहीत नाही बरं, मी डोळ्यानं पाहिलं नाही, कोण आहेत हे माहीत नाही मला. हो म्हणजे भेट झालेली नाही, आता होईल कीर्तन झाल्यानंतर. त्याची भेट झाल्याशिवाय मी कसा जाईल बरं, नाही का? त्याची भेट तर आवश्यक आता. हो हो का. विशेषतः पहा आपल्या समितीचे ते उपाध्यक्ष आहेत, वा वा, सुंदर गोड नियोजन, सुटसुटीत सुंदर सर्व कार्यक्रम आहे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी. भजनी मंडळी सुंदर, खंडूजी महाराज, यूट्यूब चॅनलवाले, महिला मंडळी, पुरुष मंडळी तिकडे मागं बसले काही, पण गेले नाही बरं. त्याला वाटलं जर साधारण असलं असंच नाही का तिकडंच. विशेषतः तरुण मंडळी बसले, बाबा वा, यायची गरज आहे, याच्याकरता टाळी वाजव वाईला. हो वाढाली वा. तरुण मंडळी, माझ्या काही भगिनी बसल्या, तरुणी आहेत, माता भगिनी, सर्वांच्या चरणी. आणि कसं आहे आता 11:15 वाजले, एवढा मोठा समाज. आमच्या इकडे कसं आहे, कीर्तन झालं की कीर्तनकाराला खुर्ची टाकून बसवतात, सगळे 10, 20, 5, 50, 100 देऊन पाया पडतात. मी विचार केला एवढे लोक पाया पडायचे म्हणल्यावर 11:15 सोडाच लागते बाबा मला. म्हणजे 2 तास लागल ना एवढे लोक पाया पडायला, नाही का महाराज? इकडे नाही तसं काही. महिला मंडळी पाहा लागल्या, टकटक माय मेलं, पैसे मागते हो. आम्ही कुठं संघ आणले का, माणसाला तरी खिशी आहे, पण तुम्ही नाही आणले तरी तुमच्या गळ्यात मनी आहे ना माया. एका पुडीत बांधा, सगळी नेतो बाप नदीच्या पलीकडे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण. विठ्ठल जय जय विठ्ठल.